नमस्कार. मागच्या वेळेला एक प्रसंग अनेक दृष्टिकोन ह्या भागामध्ये मी विद्यार्थ्यांचं हे केलं. एकच प्रसंग त्याच्यातून नैराश्याच्या आहारी जाऊन आत्महत्या करणं की खंबीरपणे लढा देत दुसऱ्यांदा परीक्षा देणं, परीक्षेत नापास झाल्यावर सुद्धा आपल्याला नीट नाही जमलं, कुवत असूनही तर दुसरा मार्ग पत्करणं, दुसरा अभ्यास वर्ग च्या मागे लागून त्याचा प्रयत्न करणं, की दिशाहीन असलेल्या, हिंदू विरोधी असलेल्या, देशविरोधी असलेल्या आंदोलनाचा एक भाग बनणं. हे 4 तुम्हाला पर्याय आहेत विद्यार्थी म्हणून किंवा तरुण म्हणून. आता आपण पालकांच्या दृष्टीने बघूया. हाच प्रसंग हाच की नीट परीक्षा. जर तुमच्या मुलाची बौद्धिक क्षमता शिकण्यात ग्रास्पिंग पॉवर कमी आहे किंवा त्यांचं अटेन्शन अभ्यासाकडे कमी आहे, सतत म्हणजे डिस्ट्रॅक्शन अभ्यासापेक्षा जास्त त्यांचं हे आहे, त्यांचं ध्येयच नाही डॉक्टर वगैरे मेडिकलला जायचं, त्यांना वेगळ्या कुठल्या गोष्टीमध्ये रस आहे, त्यांची बौद्धिक झालं, त्यांची मानसिक, त्यांना अपयश सहन करायची ताकद नाही, ते लगेच छोट्या छोट्या गोष्टीमध्ये निराश होतात. अशा मुलांना जबरदस्तीने तुमचं स्वप्न मुलांवर लादू नका. ॲज ए पालक ही प्रत्येक पालकाची ड्युटी आहे की आपलं बालक नाही आहे बौद्धिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या, तर त्या क्षेत्रात जबरदस्तीने त्या मुलाला जाऊ देऊ नका. ते मूल स्वतःला न ओळखता जबरदस्तीने तोच मार्ग स्वीकारत असेल, त्याला तुमच्याकडे समजावून सुद्धा की तुझ्यात तेवढी मानसिक बौद्धिक कुवत नाही, तर त्याला एक चान्स नीटचा देऊ द्या. जबरदस्ती करू नका की त्यापासून त्याला बाहेर काढायचं. त्याला एक चान्स देऊ दे, एकदा बसू दे त्याला. पण अशा मुलावर खूप नजर ठेवा. त्यांना सांगा की अपयश येऊ शकतं कारण तुझी बौद्धिक क्षमता कमी आहे. अपयश नीटची पेपर वगैरे असे काहीतरी प्रसंग येऊ शकतात की त्या वेळेला तुम्हाला आठवलं नाही, पेपरला बसता आलं नाही, पेपर फुटी होऊ शकते. काहीही आयुष्यामध्ये चॅलेंजेस येऊ शकतात. त्या चॅलेंजेसला खंबीरपणे उभं राहायचं हे मुलांना. मला माहिती आहे कुठलाही पालक मुलाला तू जा आणि मर असं जरी तोंडात कधी शब्द असेल काही पालकांच्या, मर जा असं म्हणायची जरी ती एक सवय असेल, तरी आतून ती कुठलाही पालक आपल्या पाल्याला मर असा म्हणणार, संदेश देणार नाही. पण तुझं अपयश जरी झालं, तू काही कमी मार्काने पास नाही करू शकला, काही पेपर फुटी वगैरे झाली, तरी आपल्याकडे दुसरे पर्याय आहेत, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. हे पालकांनी मुलांच्या मनावर विश्वास निर्माण करण्यासारखं वर्तन ठेवायला पाहिजे. त्यांना नुसता अभ्यास नाही, त्याचबरोबर थोडंसं सायकोलॉजिकल, थोडंसं मानसिक धैर्य वाढेल अशा पद्धतीचे प्राणायाम वगैरे जे काही थोडाफार वेळ आहे तो त्याच्यामध्ये ध्यानाला वगैरे बसवणं हे प्रत्येक पालकाचं कर्तव्य आहे. नुसतं पुस्तकी ज्ञान असून उपयोगी नाही, तर आलेल्या संकटांना खंबीरपणे फेस करणं, त्याचं धैर्याने सामना करण्याची ताकद मुलामध्ये निर्माण करायचं बऱ्यापैकी काम पालकांवर असतं.
दुसऱ्या प्रकारचे पालक असे असतात की त्यांच्याकडे पैसा आहे, त्या पैशाच्या जोरावर मुलाची बौद्धिक क्षमता नाही, पण त्यांचं स्वतःचं हॉस्पिटल वगैरे आहे ते हॉस्पिटल पुन्हा चालवायचं वगैरे, अशा बऱ्याच जणांची अशा गोष्टी होतात. ह्या 22 लाख जे विद्यार्थी बसलेले असतात नीटच्या परीक्षेला, त्यातल्या 1 लाख लोकांची पालकांची तरी तयारी असते की आपण 1-1.5 लाख रुपये देऊया, आपण पेपर मिळाला तर माझं मूल पास होऊन जाईल, त्याच्या पुढे एकदा पास होऊन त्याला ॲडमिशन मिळू दे, मग पुढे बघता येईल. तर अशा पालकांनी विचार करा की तुम्ही बौद्धिकदृष्ट्या सक्षम असलेल्या मुलांचं, आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या मुलांचं नुकसान करतायत. काही वेळेला खूप पालकांकडे पैसा असतो, पण ते असला चुकीचा मार्ग शोधायला तयारच नसतात. तू तुझ्या कष्टाने, तुझ्या बुद्धीने पुढे जा असे म्हणणारे पालक आहेत. आणि मग तुम्ही तुमच्या मुलाला पैशाच्या बळावर पेपर फोडून तुमच्या मुलाचं आयुष्य घडवताना दुसऱ्या मुलांचं आयुष्य वेठीस धरतायत, ह्याची थोडासा तरी विचार करा, थोडा तरी. तर तुमच्या पुढे पालक म्हणून असे पर्याय आहेत की तुमच्या मुलाची मानसिक आणि बौद्धिक क्षमता नसताना फक्त तुमच्या स्वप्नांसाठी त्यांना त्यांच्या बुद्धीच्या आणि मानसिक क्षमतेच्या पलीकडच्या परीक्षेंना जबरदस्तीने बसायला लावू नका. आणि तुमच्याकडे पैसा आहे म्हणून त्या पैशाच्या बळावर तुमचं मूल पास व्हावं म्हणून तुम्ही पेपर विकत मिळत असेल तर तो द्यायला, कोचिंग क्लासेसला म्हणा, कुठल्याही अधिकाऱ्याला म्हणा, तुमच्या मुलाला तुम्ही खोट्यारडे बनवत आहात. तुमच्या मुलाला पैशाचा माज शिकवत आहात. उद्या ते मूल जरी नीट क्रॅक केलं किंवा अशा तत्सम प्रकारच्या परीक्षा पास केल्या तरी ते मूल पुढे जाऊन एक आदर्श नागरिक बनणार नाही, याचा विचार करा. मग आता एकच प्रसंग आणि दोन अनेक दृष्टिकोनमध्ये आज आपण पालकांचा विचार केला की पालक म्हणून तुमची खूप महत्त्वाची कर्तव्य आहेत. पैशाच्या बळावर बाकीच्या मुलांच्या भविष्य वेठीस धरू नका. आणि तुमच्या मुलाची मानसिक आणि आर्थिक बौद्धिक क्षमता कमी असेल, त्याला अनेक मार्ग आहेत, त्याच्या आवडीच्या मार्गामध्ये त्याला जाऊ द्या. तर हाच आपण पालकांचं बघितलं, विद्यार्थ्यांचं आपण गेल्या वेळेला बघितलं. पुढच्या वेळेला आपण सरकारी अधिकारी ह्यांच्या दृष्टीने विचार करू. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे.